व्यवस्था नाही. इथं पेन्शनर, नोकरदार, शेतकरी, व्यापारी अनेकांची गर्दी आहे. रस्ता आहे आता सुदैवानं गेल्या 4-5 वर्षापासून. तर या सगळ्यांची सोय व्हावी असं एक खरं तर आम्हाला सहज वाटलं. तिचं निवेदनही आम्ही देणार आहे दादांना. तर या निमित्तानं एखादी बँक, दवाखाना मंजूर झालेला आहे तो यथावकाश होईल. मागायचं फक्त एकच आहे की या स्मारकाच्या निमित्तानं बऱ्याच गोष्टी हळूहळू येतील आणि हळूहळू हे सगळं होत जाईल याचा आम्हालाही भान आहे. पण प्रश्न असा आहे की 2008 साली याचं उद्घाटन झालं. म्हणजे हे अपुरं त्या काळात होतं. लोकप्रतिनिधींनी त्यावेळेस सांगितलं की बा हे अपुरं आहे, आपण याचं उद्घाटन करायला नको. म्हणजे आमची भूमिका परखड होती. पण त्यांनी ऐकलं नाही आणि ते उद्घाटन झालं आणि त्यामुळं मग पुन्हा त्याची दुरावस्था नाईलाजानं झाली. तर आमची विनंती एकच आहे की या दृष्टीनं लोकप्रतिनिधी म्हणून आपण या संदर्भात सकारात्मक विचार करावा आणि आमचं म्हणणं आपण समजून घ्यावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं, आदरणीय दादांचं आणि साहित्यिकांचं, लेखकांचं, पाहुण्यांचं, मान्यवरांचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. बोल ना. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि प्रमुख मान्यवर सांगली जिल्ह्याचे उपरी खासदार सन्माननीय आदरणीय दादाभाई यांनी मार्गदर्शन करावं. गदी माडगूळकर स्मारक समिती शेटपळे यांच्या वतीनं आयोजित होत असलेल्या गदिमांच्या 106व्या जयंतीनिमित्त साहित्यिक मेळावा आणि ह्या साहित्यिक मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपल्या शेजारच्या जिल्ह्यातले, शेजारच्या तालुक्यातले डॉक्टर कृष्णा इंगोले सर, मंचावर उपस्थित असलेले सुभाषराव कवडे सर, मेघाताई पाटील, मोकाशी सर उपस्थित, शेटफळे व परिसरातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य, ह्या पंचकुशीतून या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी, मेळाव्यासाठी आलेले सर्व ग्रामस्थ, साहित्यिक बंधू भगिनी मित्र, 105 वर्षापूर्वी ह्याच गावात गदिमांचा जन्म झाला. जवळजवळ 32 वर्षापासून आपण ह्या गावात, मला वाटतं तेव्हा स्मारकही तयार नव्हतं, तेव्हापासून ही एक परंपरा ह्या शेटफळे गावच्या लोकांनी पुढाकार घेऊन साहित्य मेळाव्याची परंपरा गेले 32 वर्ष सुरू ठेवली. तसं तर गदिमांचं निधन होऊन जवळजवळ मला वाटते 47 वर्ष झाले असते, 50 वर्ष होत आले. पण त्यांनी केलेलं कार्य एका लहानशा दुष्काळी परिसरातील गावात जन्म घेऊन मराठी, हिंदी सिनेमा असो, नाटक असो, कादंबऱ्या असतील, शॉर्ट स्टोरीज ज्याचं इंग्रजी आणि इतर भाषेत सुद्धा रूपांतर झालं. आम्हालाही शाळेत मुंबईत शिकत असताना त्यांच्या शॉर्ट स्टोरीजचं एक धडा आमच्याही शाळेत होता. पण स्वतः गदिमा हे भरपूर भाषा बोलायचे. त्यांचं मराठीच्या व्यतिरिक्त खूप भाषेवर प्रभुत्व होतं. आणि अशा लहानशा गावातनं एवढं काही विश्वनिर्माण करणारे व्यक्ती जे दुर्दैवानं कमी वयातच आपल्यातनं निघून गेले. पण आपलं नाव आज, आपलं कर्तृत्व त्या लेखणीतून कायमचं अमर राहतील
असं ते जे सोडून गेले ह्याच्याकडून ग्रामीण भागातल्या लोकांनी काहीतरी प्रेरणा घ्यावी या हेतूनं तुम्ही ह्या ठिकाणी पुढाकार घेऊन त्यांच्या मामाच्या गावात या ठिकाणी स्मारक उभं केलं. स्मारकाबद्दल बोलताना सरांनी आता काही गोष्टी सांगितल्या, पण ही एक अशी वास्तू तयार करायचा हेतू त्यावेळेचा असेल की जेणेकरून गरीब कुटुंबातली मुलंसुद्धा साहित्याकडे आकर्षाने पाहावीत, त्याच्याकडे त्यांचा ओढ निर्माण व्हावा. आत्ताच एका मुलीनं, मला वाटतं खूपच लहान मुली असेल, 10-12 वर्षाचे वय, त्याचं काय वय वाटत नव्हतं, अशा मुलीनं एक सुंदर असं चित्र ह्या ठिकाणी स्वतः रेखून माझं काढून मला भेट दिली. ग्रामीण भागातल्या खेड्यात सुद्धा खूप गुण असलेली मुलं मुली असतात. प्रत्येकाच्यात गदिमा होता येईल असं नाही, पण आपल्या माध्यमातून आपण जर त्यांचे हे गुण लहानपणीच कमी वयात हेरू शकलो, त्यांना लागेल ती साहित्य साधनं उपलब्ध करून देऊ शकलो, तर ह्या मातीला जे पूर्वीपासूनचे गुण आहेत, वसंतदादांचा जन्म ह्या मातीत झाला, यशवंतराव चव्हाण साहेबांचा जन्म ह्याच मातीत झाला, सांगली जिल्ह्याच्या मातीत झाला, गदिमांचा जन्मसुद्धा ह्याच मातीत झाला, मंगेशकर पूर्ण कुटुंब ह्या मातीत सांगलीत राहून गेलेलं आहे. ह्या सांगली जिल्ह्याच्या मातीत काहीतरी गुण आहे आणि म्हणून सांगली जिल्हा सातत्याने साहित्यिक क्षेत्रात हा अग्रेसर राहिलेला जिल्हा आहे. मधल्या काही काळात आपण कुठे मागे पडतोय का, अशी परिस्थिती निर्माण होत असताना पुन्हा ह्या लोकांच्या स्मृती, त्यांचे कार्य हे आपल्याला सामान्यांपर्यंत पोहोचवावे लागले. आणि म्हणून मला ज्या वेळेला ह्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं त्यावेळी मी आवर्जून स्वीकारला. आज इतर कार्यक्रम होती, आज स्वर्गीय संपतराव नानांचा सुद्धा स्मृतिदिन असल्यामुळे त्या कार्यक्रमाला सुद्धा मला जायचं होतं. मात्र म्हटलं तो कार्यक्रम जो 11चा होतो सकाळी 9चा घ्यावा लावला, मग तोही कार्यक्रम करता येईल, हाही करता येईल, कारण हे महत्त्व ह्या कार्यक्रमाला आम्ही सगळ्यांनी दिलं पाहिजे. गदिमांची शताब्दी, जन्मशताब्दी साजरा करायचं काम त्यावेळेच्या महाराष्ट्र सरकारने करायचा प्रयत्न केला. ज्या प्रमाणात ते व्हायला पाहिजे होतं कदाचित आपण कुठेतरी कमी पडलो. त्यांची पुस्तकं, त्यांच्या कथा ह्या आपल्याला प्रत्येक शाळेत पोहोचवल्या पाहिजे होत्या. अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही आम्ही ह्या ठिकाणी निश्चित ह्यात लक्ष घालायचा निर्णय घेतला असल्यामुळे त्यांचे विचार, त्यांच्या कथा, त्यांच्या गोष्टी, त्यांची नाटकं ही आपल्याला कशी शाळेच्या सर्व भागातल्या मुलांना पोचवता येतील ह्यासाठी एक कार्यक्रम तुम्ही सर्वांनी राबवावा. त्याला मी लागेल ते सहकार्य. लहानपणापासून एक ओढ निर्माण झाली पाहिजे लोकांची. कदाचित आता थोडंफार आमच्याही घरात मुलं आहेत, आमच्याही मुली सकाळी उठल्या उठल्या मोबाईल मागतात आणि त्यातच मग्न राहतात. वाचनाची ओढ निर्माण झाली पाहिजे, पुस्तक सहजासहजी उपलब्ध झाले पाहिजे, लायब्ररी उपलब्ध झाली पाहिजे, वाचनाने जास्तीत जास्त वाढले पाहिजे. किमान आपण अट घातलीच पाहिजे की 1 तासभर का असेना रोज कुठलं तरी साहित्यिक पुस्तक निवडून 1 तास, अर्धा 1 तास तरी प्रत्येक आपल्या कुटुंबातली लहान तरुण मुलांनी वाचावं. वाचल्याशिवाय आपल्याही ज्ञानात भर पडत नाही आणि आपला वैचारिक दृष्टिकोन मोठा होत नाही. कदाचित लहानपणी मला आमच्या वडिलांनी वाचायची सवय लावल्यामुळे थोडंफार जगाचं ज्ञान आम्हाला जे कळलं त्या पुस्तकाच्या माध्यमातूनच कळलं. नाहीतर गुगलवर आणि मोबाईलवर सगळं बघायचं म्हटलं तर वेगळंच काहीतरी माहिती मिळते आणि ती सत्यापासून कधी कधी खूपच दूर असते. मग लहानपणी मला इंग्रजी साहित्य जास्त वाचायला मिळालं, मराठी साहित्य कमी वाचायला मिळालं. मलाही मिळालं असतं तर कदाचित आत्तासुद्धा भाषणं करताना आपण कुठेतरी कमी पडतो का, मुद्दे कमी पडतात. आणि म्हणून सांगलीला आल्यावर जास्तीत जास्त वाचन करायचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न राहिला आणि त्यातनं खूप काही शिकण्यासारखं मला मिळालं आहे. माझ्या आयुष्यातल्या प्रगतीत ह्या वाचनाचं एक खूप मोठं महत्त्व राहिलेलं आहे. आणि म्हणून आज गदिमांच्या
106व्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी निर्धार करूया की आपल्या घरातल्या मुलांना साहित्याची ओढ निर्माण करावी. आजच्या सुद्धा कार्यक्रमाला आपल्याला आपल्या परिसरातील मुलं ह्या ठिकाणी हजर ठेवू. कधी कधी दुःख, सुख, आनंद हा सुद्धा शब्दातनं कसा सांगायचा, कसा ऐकायचं कळलं पाहिजे. कविता ही साधन आहे, गाणं हे साधन आहे. कधी आपल्याला राग असला, राजकीय व्यक्तीवर राग असला, आपल्या आई वडिलांवर राग असला, कधी एखादं काम आवडलं ते सांगायचं असेल, ते जर संगीताच्या आणि गीताच्या माध्यमातनं, कवितेच्या माध्यमातनं सांगितलं तर कधी कधी एखादी अवघड गोष्ट सुद्धा सहज सांगता येते. आणि हीच कवितेची कला असते. ओरडून भांडून सांगण्यापेक्षा शब्द रचनेतून सांगितलेली गोष्ट की जास्त प्रभावीपणे समोरच्याला समजते. आणि आपल्या जिल्ह्याला, आपल्याला मातीला ही परंपरा आहे, ती परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची. तर ह्या ठिकाणी 32व्या गदिमा पारावरील साहित्यिक मेळाव्याला मी शुभेच्छा देतो. आज त्याचं उद्घाटन झालं. आजच्या 32व्या ह्या मेळाव्याचं असं मी ह्या ठिकाणी जाहीर करतो. एवढा मोठा मान, एवढ्या मोठ्या वैचारिक व्यक्तीच्या जयंतीनिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाला मला बोलून, माझ्या हस्ते करून एवढा मोठा मान ज्या संयोजकांनी मला दिलेला आहे, त्या मानाबद्दल आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो. तुमचा ऋणी आहे. प्रत्येक वर्षी अशाच कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला निश्चित बोलवत राहावा ही मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांनी माझं शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानून आपली रजा घेतो. नमस्कार. धन्यवाद दादा. अतिशय मोजक्या शब्दात तुम्ही आम्हाला गरिबांचा जीवन या ठिकाणी बोलून दाखवलं. यानंतर या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करण्यासाठी मी CB गायकवाड सर यांना विनंती करतो. या ठिकाणी आपल्या या साहित्य संमेलनाचं उद्घाटनाला सांगलीहून दादा आले. दादांचं एकच फक्त सांगतो की आम्ही यूट्यूबवर भाषण ऐकलं. दादा बोलत होते आणि ते पंतप्रधान मोदी असे पाहत होते. आम्ही ते यूट्यूबवर पाहिलं. म्हणजे आपल्या जिल्ह्याला असे खासदार मिळाले की पंतप्रधानांनासुद्धा त्यांच्याकडं लक्ष द्यावं लागतं आहे. सर्वजण काळजीपूर्वक ऐकत आहेत. तर दादा, आमच्या गावामध्ये आपल्याकडून फार अपेक्षा आहेत. तर या गदिमाडगुळकरांचं जे अपूर्ण राहिलेलं काम आहे ते पूर्ण करण्यात यावं. आणि दादा, बँकेची एक शाखा, राष्ट्रीयकृत बँकेची, कारण इथं पेन्शनर 400 झाले का? चालतं. तर शाखा आहे आणि आपण हे राहिलेलं काम पूर्ण करण्यात यावं. आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आमच्या स्मारक समितीच्या वतीने त्यांचा आभार. त्याचबरोबर आता पुढं डॉक्टर कृष्णा इंगोले सरांची मुलाखत चालू होणार आहे. पुढं कवी संमेलन होणार आहे, ते चालू कंटिन्यू राहणार आहे. दादाला आपण निवडून त्या ठिकाणी निरोप दिला. छान. एसटी आली आणि गाव बिघडलं, हे जे तुम्ही आता विश्लेषण केलं होतं मगाशी आम्हाला, त्याच्यावरून असं लक्षात आलं की वास्तवतेला कल्पकतेची जोड दिल्याशिवाय लेखकाकडून कथा पूर्ण होत नाही. आणि लेखकाचा एक वेगळा दृष्टिकोन असतो की जे वास्तव आहे सरळ मार्गी तो लेखक त्यातून सुचवत नाही. शेवट काहीतरी त्याला प्रसंगाला बगल दिली जाते. तर हे यापुढे मला एक प्रश्न विचारायचा आहे सर आपल्याला, की पाठीमागची कथा आणि आत्ताची परिस्थिती यात आता नवीन लिहिणारे कथा लेखक आहेत, तर यामध्ये आपल्याला काय बदल जाणवतो? कथा मॅडमने जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याच्यामध्ये कथेमधलं वास्तव आणि त्याला कल्पनेची जोड दिली पाहिजे
त्याच्याशिवाय ती कथा चांगली होत नाही. हे त्यांचा मुद्दा अतिशय योग्य आहे. शेवटी सगळंच काही आरशासारखं आपण वास्तवातलं साहित्यात आणत नाही. साहित्यात आणण्यासाठी लेखकाच्या अंतःकरणामध्ये त्याची सगळी घुसळण व्हावी लागते आणि त्यातनी एक रिक्रिएशन म्हणजे नवनिर्मिती होते. तर लेखकाकडं काय असायला पाहिजे, तर पहिली गोष्ट लेखकाकडं अनुभव असायला पाहिजेत. अनुभव, त्यानं जीवन सूक्ष्मपणे पाहिलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे. ते तुमचं वैयक्तिक असेल असं नाही, दुसऱ्याचा अनुभवसुद्धा तुम्ही तुमचा अनुभव असा गृहीत धरून लिहू शकता. किंवा तुमचं वाचन चांगलं असायला पाहिजे, म्हणजे लेखकाकडं अनुभव असायला पाहिजे. दुसरी गोष्ट त्याच्याकडं प्रतिभा असायला पाहिजे. हे कवीसाठी जास्त अपेक्षित असतं. आपण कथाकाराकडं वगैरेसुद्धा प्रतिभा असावी लागते. कधी माडगुळकरांची एक आठवण सांगतो तुम्हाला गंमत म्हणून, की गदिमांची प्रतिभा किती उत्स्फूर्त होते त्याचं हे उदाहरण आहे. गदिमा काँग्रेसचे नियुक्त खासदार होते आणि गप्पा मारण्याची त्यांना फार हौस असायची, गप्पा मारण्याची. तर एकदा दिल्लीमध्ये ते राजस्थानच्या खासदाराशी गप्पा मारत बसले होते. मग तो राजस्थानचा खासदार काय म्हणाला, ऐकायला येतं ना सर्वांना? राजस्थानचा खासदार म्हणाला का, काय तुमची मराठी भाषा महाराष्ट्रासारखी डोंगराळ आणि खडकाळ आहे, म्हणजे एकूण मराठीचा बाज जो आहे ना असा जरा रांगडा आहे. त्यामुळे तसं ते म्हणला आणि त्यात नजाकतीची भावना व्यक्त होत नाही, जशी उर्दूमध्ये होते, हिंदीमध्ये होते वगैरे. गदिमा म्हणाले, असं कसं म्हणता की ज्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर झालेला आहे की अमृतातेशी पैजेशी जिंके अशी ओवी मी लिहीन असं म्हणणारा ज्ञानेश्वर झालेला आहे आणि तत्त्वज्ञानापासून अतिशय वेगळ्या भावनेपर्यंत सर्व भावना त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत. तुकारामासारखा महान कवी ज्या भाषेत झालेला आहे की जो आम्हा घरी धन शब्दाचीच रत्न आहे, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू असं म्हणतो. तर मग त्या खासदाराने एक लोकगीत सांगितलं. ते लोकगीत काय होतं, एक बात कहू राजा किसी से न कहो जी, एक बात कहू राजा किसी से न कहो जी, रातभर रहियो सय्या सबेरे चले जयो जी. ह्याचा अर्थ आपल्याला माहीत आहे, प्रियशी प्रियकराला म्हणतात. एक बात कहू राजा किसी से न कहो जी, रातभर रहियो सय्या सबेरे चले जयो जी. गदिमाने आपल्या प्रतिभेच्या जोरावर ते तिथल्या तिथं मराठीमध्ये केलं, त्याच नजाकतीच्या भावनेत. ते कसं आहे बघा, तिकडं शब्द आहेत एक बात कहू राजा, इथं काय आहे, एक अर्ज तुम्हा दिलवरा, मराठीचा बाज आहे बरं. एक अर्ज तुम्हा दिलवरा मणीचा मणी ठेवावा, रातभर राहावा राया, हे मराठीचा बाज आहे. रातभर राहावा राया झुंजुरता जावाजी. आता हे झुंजुरताला काय हिंदीमध्ये आहे, उर्दूमध्ये आहे, तर झुंजुरता हे खास मराठी शब्द आहे. तर ह्याला प्रतिभा असं म्हणतात की ताबडतोब एखादी भावना तुम्ही उत्स्फूर्तपणे शब्दात बांधता येणं, हे कवीकडे असणं गरजेचं आहे, स्पार्क असणं गरजेचं आहे. कथाकाराकडे प्रतिभेचं एक वेगळं रूप असतं, तर प्रतिभा असायला पाहिजे. आता मॅडमने म्हणलं की त्याच्यात कल्पना असायला, 12वी झाला सायन्सकडनं आणि त्याला 57% मार्क पडले. मग त्यावेळेला त्याला मेडिकलला, इंजिनिअरिंगला कुठेही प्रवेश मिळाला नाही. मग आता प्राध्यापक काय म्हणाले की बघ म्हणले कुठं कुठं मिळतं का इंजिनिअरिंगला प्रवेश, नाहीतर मग आपली शेतीवाडी आहे आणि काय करू, तुला BSc करू आपण. तर संध्याकाळची वेळ होती, संध्याकाळची होती, पोरगं दिवसभर फिरून आलं आणि आजी एक म्हातारी प्राध्यापकाची आई बसली होती, कंदील लावला होता, कंदील लावला होता, लाईट नव्हती म्हणा. तर प्राध्यापक काय म्हणाला की
तू आता असं कर, आमच्या कॉलेजला BScला प्रवेश घे. BSc झाला, नोकरी लागली, ठीक आहे, नाहीतर आपली शेतीवाडी आहेच. तर ती म्हातारी कंदील उचलून म्हणाली, आता शब्द वाईट आहे, की तुझा बाग गांडीत माती जास्तोर काय कुणबिकी करून मेला आणि पुन्हा त्याला आता शेतात घालायला लागलास काय. ही म्हातारी कुणाला म्हणते? आपल्या प्राध्यापक असलेल्या पोराला म्हणते. आणि कथा संपते. काय सांगायचं आहे? सांगायचं एक आहे की बहुजन समाजाची एक पिढी शिकून प्राध्यापक झाली. आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की तुमची मुलं प्राध्यापक होतील या भ्रमात राहू नका. तुम्हाला आता पुन्हा शेताकडे जावं लागेल किंवा कुणबिकी करावं लागेल. असं जर होत असेल तर मग आपण मागं चाललो की पुढं चाललो, असा प्रश्न ती म्हातारी तिच्या अडाणी भाषेमध्ये उभा करते, है का नाही? म्हणजे कथाकाराला काय करायचं आहे, काय साध्य करायचं आहे, तर त्याला प्रश्न उपस्थित करा, विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित करायचा. की प्राध्यापकाच्या मुलाचा प्रश्न जेव्हा निर्माण होईल तेव्हा तो कुणबिकीत घालायला लागला तर तो याचं काय राहिलं मग? म्हणजे मागच गेलं ना आपण. तर आत्ता गव्हर्नमेंटनं एक कुठली तरी सोनारांची एक योजना आणलेली आहे. तर त्याच्यात असं स्किल शिकवलं जातं. म्हणजे लोहाराच्या पोराला लोहारकीचं स्किल शिकवायचं, अमक्याच्या पोराला शिकवायचं आणि पुन्हा त्याच धंद्यात घालायचं. तर माझं वैयक्तिक मत आहे की हे योग्य नाही, हे योग्य नाही. पुन्हा आपण त्याच व्यवसायाच्या जातीयता निर्माण करणार आहोत का? ते करणं योग्य आहे का? तर तसं करणार नाही. आत्ताच्या काळामध्ये तुम्हाला प्रगतीच्या पुढची पावलं पाहायला पाहिजे. म्हणजे लोहाराचा पोरगा काय व्हायला पाहिजे की पुढं वैमानिक इंजिनियर वैमानिक व्हायला पाहिजे आणि त्यानं विमान तयार करायला पाहिजे. हे बरोबर आहे, ही प्रगती आहे. पण त्यानं जर पुन्हा म्हणजे साधारण शेतीची अवजारी तयार करायला तर योग्य नाही. तर सांगायचा मुद्दा काय की लेखकाला काय सुचवायचं आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये जास्त महत्त्वाचं आहे. तर थोडक्यामध्ये काय सांगता येईल की कथा लिहिण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा विषय शोधायला पाहिजे. आता काय समकालीन विषय कसे येणार? तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला की मी लिहिले त्याचे विषय जुने आहेत. हे असं का होतं? तर मी लहानाचं मोठं कुठल्या काळात झालो त्या काळाचा माझ्या पर्सनॅलिटीवर एक परिणाम झालेला असतो, मी जे बघितले ते. कारण त्यावेळेला लेखकाचं बालपण हेच त्याच्या विषयाचं केंद्र असतं लिहिण्याच्या. आता सर लिहित आहेत, तुम्ही समकालीन ते मागचं जे लिहिलं ना तुम्ही की जांभळाचे दिवस, तर त्याचे ते मागचं सगळं येतं जुन्या काळातलं. ते तसं काय येतं तर लेखकावर ते ठसे जास्त प्रभावीपणे उमटलेले असतात त्याच्या बालपणातले आणि त्यातले विषय तो पुढं मांडत असतो. पण हळूहळू जर लेखकानं ठरवलं की बाबा समकालीन लिहायचं, आत्ताच्या प्रश्नावर लिहायचं, तर आत्ताच्या प्रश्नावर जर लिहायचं असेल तर खेड्यापाड्यामध्ये तुम्ही शेतकरी नवरा लिहिलेला आहे नाही, शेतकऱ्याच्या पोराची लग्न होत नाहीत असा विषय आहे. आता हा विषय कादंबरीचा होऊ शकतो, कथेचा होऊ शकतो, किंवा आता आमच्या सोलापूरमध्ये लग्नाळू पोराणी वरात काढली माहिती आहे. लग्नाळू पोराने मंडवळ्या बांधून ह्याच्यावर तुम्ही काय म्हणणार की सरांना हे मेकअप आवडत नाही काय? असं काय नाही. पण आजच्या लग्नामध्ये कामं लग्नाची कोणी करत नाही, फक्त काय आहे की असं सगळं हे चालू आहे. तर सांगायचा मुद्दा काय की तुम्ही कुठला विषय घेता आणि कसा फुलवता याला फार महत्त्व आहे आणि तसं तुम्ही करावं. तर तुम्ही तुमचे अनुभव सांगितले तरी चालतील. कथा लेखनामध्ये कथाबीज, त्याच्यापासून कथानक, विस्तार, त्यानंतर संबंधित कथेमधले प्रसंग, सुरुवात, मध्य, शेवट. सर
एक अडचणीचा प्रश्न थोडासा असा आहे आपल्या नव्याने लिहिणाऱ्या साहित्यिकांच्या बाबतीमध्ये. कथाबीज मिळतं, कथेचा विस्तार कसा करायचा त्याचं पण डोक्यात कल्पना असते की हे कथे या पद्धतीने कथेचा विस्तार करायचा, कथानक वगैरे, नाट्यमयता, प्रसंग, हे सगळं खरं आहे. पण निवेदन कसं करायचं, कथेमधलं निवेदन आणि भाषा कोणती वापरायची, हा खरा प्रश्न त्या कथा लेखकांच्या पुढे असतो. आता त्याला जोडूनच शहरी लेखक जे आहेत ते प्रमाण भाषेचा वापर करतात लेखनामध्ये. ग्रामीण लेखक ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण भाषेबरोबरच प्रमाण भाषेचा पण वापर करतायत. मग माझा असा प्रश्न आहे तुम्हाला की कथा लेखकाने, विशेषतः आपल्या ग्रामीण भागातल्या मानदेशातल्या कथा लेखकांच्या बाबतीतला प्रश्न आहे हा, की निवेदन कसं करावं. बऱ्याच जणांना कळत नाही, कारण त्यांनी कथा लिहायला घेतली की त्याचा निबंध होतो. निवेदन कसं करावं आणि भाषा शैली नेमकी कोणती वापरावी, हा खरा प्रश्न आहे. याबद्दल जरा आपलं मार्गदर्शन हवं. नाही, हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की लेखकानं कुठली भाषा वापरावी, शैली कुठली वापरावी. जे पुण्या मुंबईला लहानाचे मोठे झालेले आहेत त्यांनी प्रमाण मराठीत लिहिलं तर ते बरोबर आहे, ते काय त्यांचं चूक नाही. आता समजा आपण खेड्यापाड्यातनं जी माणसं आलेलं असतो त्याची जी मातृभाषा असते ती बोलीशी जवळ जाणारी असते, बोलीशी. आता सातारी बोली वेगळी, कोल्हापुरी बोली वेगळी, माण बोली वेगळी, सोलापूरची भाषा वेगळी आहे, नगरची वेगळी आहे. प्रत्येक 12 कोसावर भाषा बदलते. जर साहित्यात जिवंतपणा आणायचा असेल तर बोलीत लिहिणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. बोलीत लिहायला पाहिजे. बोलीतले शब्द अनघड असतात आणि अतिशय जिवंत असतात. घासून बसून गुळगुळीत झालेले शब्द नसतात. त्यामुळं बोलीतले शब्द आणि बोलीतलं निवेदन वापरायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. माझा अनुभव तुम्हाला सांगतो की एका कथा कार्यशाळेला मी गेलो होतो. कथा कार्यशाळेला कोल्हापूर विद्यापीठानं ती कथा कार्यशाळा आयोजित केली होती आणि आम्हाला मार्गदर्शन करायला तिकडं पाटील म्हणून एक असे 2-3 लोक आले होते. आणि मला त्यांनी काय सांगितलं की दिवसभर लेक्चर दिले आणि म्हणले उद्या एका विषयावर कथा लिहून आणा. म्हणजे दुसऱ्या दिवशी पण ते होतं. मग मी काय केलं, विषय काय दिला त्याने की बाजारात मोकाट सोडलेली जनावरे, वाहतुकीला अडथळा ठरतात किंवा कुणाला तरी मारतात आणि त्यातून काय होतं, काहीतरी विचित्र घडतं, ह्याच्यावर कथा लिहा असं आम्हाला सांगितलं. मग मी रात्री गेस्ट हाऊसवर गेलो. आम्ही विचार करून दमलो. मला काय अशी कथा लिहिताच येणार. मग आता काय करायचं. मग मी काय केलं की सोडून दिलं. त्यांनी सांगितलेला विषय सोडून दिला. मी काय केलं की आमच्या गावाकडं एक गैबी साहेब नावाचा मुसलमानाचा देव आहे. त्याला सोडलेला एक वळू होता, वळू त्याचं नाव होतं सोन्या घोळी. मग मी त्या घोळीने आमच्या भागामध्ये जे एक हैदोस माजवला होता त्याच्यावर कथा लिहिली, सोन्या घोळी नावाची. मग त्याचं वैशिष्ट्य काय होतं की देवाला सोडलेला बैल आहे, खाऊन माजलेला आहे, कुठल्याही शेतात जातो, भरपूर खातो, तिथंच खातो, गुराढोरामध्ये तो एखाद्या बापासारखं वावरतो. त्याचं एकच वैशिष्ट्य होतं की बैलगाडीची बैलं बघितली की त्याचं डोकं फिरायचं आणि ते धावूनच अंगावर जायचं, असं त्याचं वैशिष्ट्य होतं. त्यामुळं बैलाला मारायला यायचं. बैलगाडी चालली की नाही, खडखड आवाज आला की ते पळतच यायचं बैलाला मारायला. मग एका बैलकर्ण्याने काय केलं, त्याचा तानपट्टा काढला, म्हणजे बैल पळवली, तो आला की पुन्हा पळवली, असं करत केलं. तर ती कथा लिहिली. दुसरी दिवशी ती कथा वाचून दाखवली, मी सांगितली. मला तो कराय
कथाकारामध्ये. नाहीतर सारखीच कथा, सगळ्या कथा सारख्याच शैलीच्या असं असता उपयोग नाही. विषय वेगवेगळे असले पाहिजेत, प्रसंग वेगळे असले पाहिजेत, निवेदन वेगळं असायला पाहिजे आणि प्रयोगशीलता पण असायला पाहिजे. म्हणजे सगळ्याच कथा काय 10-10 पानं आणि 20-20 पानं असाव्यात असं काय नाही. छोटी कथासुद्धा फार चांगली असू शकते आणि चटका लावून जाऊ शकते. तर लेखकांना आपापल्या पद्धतीने लिहावं, समाधान होईल एवढं लिहावं. विशेषतः कविता लिहिणाऱ्या मंडळींना मी विनंती करू इच्छितो की काही वेळेला कवितेत जे सांगता येत नाही ते तुम्हाला कथेत सांगता येईल आणि कथेत जे सांगता येत नाही ते कादंबरीत सांगता येईल. कादंबरी सांगता येत, ललित गद्यात सांगता येईल. जवळचा प्रकार म्हणजे ललित गद्य सांगता येईल. मी एक काळाखडा नावाचा लेख लिहिला आहे. आम्ही जिथं लहानाचं मोठं झालो लई वाढायला आलं मला. पुढं 6 महिने ते झाड मोठं व्हायला लागलं आणि नंतर फुलं द्यायला लागलं. मी विचार केला की ह्या झाडाबद्दल आपण कशी कृतज्ञता व्यक्त करायची. तुम्ही कशी कृतज्ञता व्यक्त करा. तुम्ही झाडाला काहीच देत नाही ना, तुम्ही काय खत घालत नाही, पाणी देत नाही, काही करत नाही, तरीसुद्धा वर्षानुवर्षे ते झाड आपल्याला रोज नियमित किमान 10 ते 15 फुलं देत. आता ह्याच्यावर मी लेखक म्हणून कृतज्ञता म्हणून 1.5 पान लिहिलं की मी ह्याची कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो निसर्गाची. आता हे तुम्हाला एखाद्या फळाविषयी लिहिता येईल, एखाद्या आंब्याच्या झाडाविषयी लिहिता येईल, वगैरे वगैरे कुणाविषयी लिहिता येईल ना. पण तसं निसर्गाविषयी सुद्धा ललित गद्य लिहिता येऊ शकतं. आता मी भाषेचं सांगितलेलं बरोबर आहे, ठीक आहे. तुमचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, नाही असं नाही. आता पास खूप छान सर आम्हाला मार्गदर्शन केलं की बोली भाषा की प्रमाण भाषा याविषयी मी सुद्धा खूप कन्फ्यूज होते, कारण माझी पुस्तकं बोली भाषेत आहेत. बाहेर कोणी वाचले की मला फोनवर बरेच लोक विचारायचे की तुम्ही हे आम्हाला कळत नाही आणि तुम्ही हा प्रमाण भाषेत का लिहित नाही. पण आपला पिंड ज्या ठिकाणी पोचलेला असतो तीच आपली लिखाणात भाषा येत असते, त्यामुळं माझ्या लिखाणात ही बोली भाषाच आलेली आहे. पण बाहेरचा वाचक म्हणजे आता प्रमाण भाषाच लिहावी असा आग्रही होत आहे, पण हे चुकीचं आहे. म्हणजे जे आपलं स्वतःचं ठाम मत आहे तेच आपण व्यक्त करावं हेच यातून, आणि त्यातूनच आपली भाषा समृद्ध होईल आणि त्याचं अस्तित्व टिकेल आपल्या बोली भाषेचं. हा एक आम्हाला यातून खूप छान ही गोष्ट समजली. आणि एका शब्दावर कथा लिहिता येते का किंवा एका प्राण्यावर, तेही खूप छान समजलं की आपण आपल्या सोनी वळू बैलावरती ते जो प्रसंग कथा लिहिली, म्हणजे एखाद्या प्राण्यावर पण आपण कथा लिहू शकतो. असं प्रसंगच आपल्याला कथेत एखाद्या प्रसंगावर आपण लिहावं असं काही नाही. एखाद्या प्रसंगावर लिहावं असं म्हणजे एखादी गोष्ट आपल्यासमोर घडली आणि त्याच्यावरच आपण कथा लिहितो असं नाही. तर एक अगदी शब्द प्राणी कुठलाही असो, तर सरांनी त्यांच्या सोन्या वळू बैलावरती लिहिलं म्हणजे ते अनुभूतीतून लिहिलं. आणि यातून अजून एक मला असा प्रश्न उपस्थित करावा वाटला की आपण आपली वाङ्मय निर्मिती करताना, आता कसं आहे, आता मी गृहिणी आहे, माझं थोडंसं म्हणजे विद्यापीठी ह्याच्यात किंवा PhD अशा गोष्टीत जरी मी वाचत असले तरी माझा काही सहभाग नाही. तर समीक्षेच्या अंगानं विचार करताना मी समीक्षक नाही, त्यामुळं मी एक स्वतःच्या अनुभूतीतून लिहिते. आणि हे लिहिताना मग आता नवोदित लेखकांनी काय करावं की समीक्षेच्या अंगानं लिहावं, म्हणजे आपल्या कथेला समीक्षक कसे बघतील हा विचार करावा की आपल्या अनुभूतीतून जे व्यक्त होत आहे ते तसं लिहावं. नाही, समीक्षा ही गोष्टच वेगळी आहे. लेखकानं तिकडं जास्त लक्ष देऊ नये, वैयक्तिक माझं म्हणणं आहे. मी कथा जास्त न लिहिल्या, ललित गद्य जास्त न लिहिलं त्याचं कारण तुम्हाला सांगतो की मी वयाच्या 24व्या वर्षी PhDला ॲडमिशन घेतलं आणि 28व्या वर्षी मी PhD झालो. माझ्या डोक्याला PhDच्या ज्या पद्धतीनं काम करायचं ना तसं एक सिस्टीम माझ्या डोक्यानं स्वीकारली. म्हणजे कार्यकारण भाव असायला पाहिजे, त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे, त्याला पुरावे देता आले पाहिजेत, कुठंतरी निष्कर्षाप्रत जायला पाहिजे. असं माझ्या PhD केल्यामुळं किंवा संशोधनाचं माइंड तयार झाल्यामुळं मला कुठलाही विषय झाला की मला ते त्याच पद्धतीने बघायची सवय लागली.
पुढं मी समीक्षा लिहिली, त्याचा समीक्षा लिहायला उपयोग होतो, पण ललित साहित्य लिहायला त्याचा अजिबात उपयोग होत नाही. कृपा करून तसं जर तुम्ही समीक्षेच्या अंगानं साहित्य लिहायला लागाल तर ते होणार नाही, उलट लिहिणंच होणार नाही आणि तुम्ही लिहू शकणार नाही. कारण चौकट अंधूक चौकट माहीत असणं इथंपर्यंत समजू शकतो. बाबा कथेत पात्र असतात, प्रसंग असतात, निवेदन असतं वगैरे, हे ठीक आहे. पण तुम्ही जर कथेची समीक्षा अगोदर डोळ्यासमोर ठेवून लिहायला लागला तर ते तसं येत नाही, ते योग्य नाही, तसं लिहूच नका. मग तुम्ही काय करा की कथा साहित्य लिहायचं बंद करा आणि समीक्षा लिहायचं सुरू करा. म्हणजे मी पण तसंच केलं आहे काही वर्ष, समीक्षा लिहायची. समीक्षा म्हणजे ते तुला वेगळाच भाग आहे. म्हणजे तुमच्या पुस्तकावर मी लिहायचं, त्याला समीक्षा आपण म्हणू. मग मी तुमच्या पुस्तकाची कथा आहे, त्या लगीन कथेमध्ये एका बाईच्या अंगात येतं आणि सगळ्या लग्नाचा विस्कास होतो तिच्या अंगात आल्यामुळं. तर अंधश्रद्धाचा तो भाग आहे बरं का. पण स्त्रीची एक मानसिक घुसमट आहे ना, ती त्या व्यक्त होते त्या पद्धतीनं. आणि समीक्षकाने त्याच्यावर वेगळंच लिहिलं, मला काय अपेक्षित नव्हतं ते. त्याने काय लिहिलं की तिची मानसिक कुचंबणा होते कुटुंबामध्ये, तिला लग्नात वरमाई म्हणून योग्य मान मिळत नाही दुसरी पत्नी असल्यामुळं, म्हणून ती तसं करते, असं त्याने अर्थ लावला. ठीक आहे. म्हणजे तर सांगायचा मुद्दा काय की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण समीक्षकाला खूप वाचावं लागतं, खूप आकलन लागतं, त्याचं दृष्टिकोन वेगवेगळे लागतात आणि समीक्षक झाल्यावर त्याला मान मिळतो. हे भाषणं करणारी माणसं समीक्षक असतात आणि त्यांना जास्त कळतं, ही गोष्ट खरी आहे. पण ते नवनिर्मिती करू शकत नाहीत, ही गोष्ट पण तेवढीच खरी आहे. ठीक आहे, थांबूया. आभार मानण्यापूर्वी एकाच मिनिटाचा प्रश्न सर आहे की जो खूप आवश्यक आहे. अगदी थोडक्यात, तुम्ही चांगले समीक्षक आहात, मराठीतले विषय निघालेला आहे म्हणून प्रश्न आहे आणि तो आवश्यक आहे. यामध्ये 1945पर्यंतची जुनी कथा, 1945 ते 1990पर्यंतची नवकथा, 1990पासून आजपर्यंतची आत्ताची नवकथा, आत्ताच्या ह्या नवकथेमध्ये विशेषतः मानदेशाच्या बाबतीत, लेखकांच्या बाबतीमध्ये तुमच्या एका पुस्तकामध्ये एक वाक्य आहे, त्याचा धागा पकडून मी हा प्रश्न विचारतोय की मानदेशातले साहित्यिकांचं नाव ठळक होताना दिसत नाही. मग मानदेशातल्या साहित्यिकांचं नाव ठळक का होत नाही, कुठं उणिवा राहत आहेत, याचं मार्गदर्शन तुमच्याकडून थोडक्यात आवश्यक आहे. आणि याला जोडून थोरा मोठ्यांचं सहवास हा कथेसाठी आवश्यक आहे का, कथालेखनासाठी? असं अवघड आहे. सावंत सर पुढं आहेत माझ्या. माणदेशी कथाकाराचं काय झालं तुम्हाला सांगतो की 10-12 कथाकार आहेत आपल्याकडे, फक्त एकच कथासंग्रह लिहिलेला आहे आणि पुन्हा काहीच लिहिलेलं नाही. मी सुद्धा त्याच्यातच आहे, एकच लिहिलं आहे बरं का. दुसरा कथासंग्रह नाही, तिसरा नाही, चौथा नाही. अगदी साहेबराव चौऱ्यांचं उदाहरण आहे. चौरे सरांना म्हटलं, अहो लिहा की कथा, तुम्ही फार चांगल्या कथा लिहिता. चौरे सरांना लिहिल्या. असे कित्येक लोक आहेत. एखाद्या साहित्य प्रकारामध्ये तुम्ही प्रयोग करत 5-10 वर्ष लिहिलं तर मग चांगली कलाकृती तुमच्याकडनं निर्माण होणार. तुम्ही एकच लिहिलं आणि सोडून दिलं, ती जर चांगली असेल तर ठीक आहे, पण नंतर निर्माण होत नाही. सावंत सरांनी पहिल्यांदा 2 नामदार आणखी लगीन असे 2 लिहिले. ते आपल्यासारख्या मानदेशी लेखकासारखं ते लिहिले, प्रसिद्ध झाले, फार काही त्याचं झालं नाही. नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे असं लिहून चालणार नाही, आपण काय करा, मध्यवर्ती प्रवाहामध्ये जाऊन, म्हणजे आमची चर्चा झाली होती त्यावेळेला. मी म्हटलं मोठ्यात मोठी जे महाराष्ट्रातले मासिक आहेत त्यातनं तुमची कथा आली, तुमचा लेख आला तर ते महाराष्ट्रभर जाणार. मग तसं त्यांनी प्रयत्न केला आणि त्या कथा त्यांनी
महाराष्ट्रातल्या शब्द वगैरे मोठ्या मोठ्या प्रतिष्ठान अशा मासिकामधून त्यांच्या कथा आल्या. नंतर त्यांच्या कथेला समीक्षकाची मान्यता मिळाली आणि ते आज महाराष्ट्रातले नामवंत लेखक म्हणून ओळखले जातात. ते प्रवास लक्षात घ्या. तुम्ही एकच कथासंग्रह लिहिलं आणि पुढं काहीच लिहिलं नाही तर तुम्ही मोठं कसं काय होणार. आता ह्यांची सुद्धा पहिली जी आहे ना उंबऱ्याचा नाल, उंबऱ्याचा नालच ना, उंबरठ्यावरचा नाल, ते पुस्तक मी पूर्ण वाचलेलं आहे. कडलास नावाच्या गावामध्ये ह्यांच्या आईची आई किंवा वडिलांची आई तिला केंद्रस्थान ठेवून त्यांचं ते कुटुंब सगळं लिहिलेलं आहे. कुटुंबाचीच कथा आहे. ते सरळ सरळ वाटते मला, सरळ सरळ वाटतं की आपल्या कुटुंबाची आजी आजोबा वडील वगैरे ते सगळी कथा लिहिली, एकत्र कुटुंबाची, मोठ्या एकत्र कुटुंबाची कथा आणि त्यात स्त्रीची घुसमट हे त्याचा विषय आहे. समजा तेवढंच लिहिलं असतं आणि पुढं ह्याने काही लिहिलं नसतं तर ह्या लेखिका म्हणून प्रसिद्ध झाल्या नसत्या असा त्याचा अर्थ आहे की नाही. ते ठीक आहे, प्राथमिक सुरुवातीला लिहिलं आहे, पण नंतर तुम्ही जे लिहित आलेला आहात त्यामुळं काय झालेलं आहे की लेखिका म्हणून तुमचा आवाका आणि समज वाढत गेलेली आहे, दर्जा वाढत गेलेला आहे. हळूहळू आपल्याला बारकावे कळतात आणि मग पुढे मोठा लेखक होऊ शकतो. नाही असं नाही. तुम्ही म्हणता ते मला मान्य आहे की मोठा लेखक किंवा ठळक लेखक मानदेशात कथाकार झाला नाही किंवा होत नाही. त्याचं एक कारण आहे की सातत्य नाही आपल्या लेखनामध्ये. आणि दुसरी गोष्ट, आपण वरच्या पातळीवर प्रयत्न करत नाही. म्हणजे मी सांगोल्यापुरतंच म्हणजे त्या जिल्ह्यापुरतं मी लिहिलेलं आहे आणि जिल्ह्यातले लोक सगळे ओळखतात. तुम्ही जर सांगलीत म्हणाल आत्ताचे पेपरवालेसुद्धा असंच आहेत, तुम्हाला प्रसिद्ध सांगली जिल्ह्यापर्यंत देणार. सोलापूरला काही कळत नाही, ते काहीच कळत नाही आम्हाला. म्हणजे ते आता व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे थोडं तरी येतं आहे, नाहीतरी सांगली जिल्ह्यात काय चाललं आहे ते सोलापूरमध्ये कळत नाही, सोलापूरमध्ये काय चाललं आहे ते साताऱ्यात कळत नाही, अशी परिस्थिती आहे. माणखोऱ्यात तर असं वेगळं आहे. तर माझं म्हणणं असं आहे की हे मुलाखत ठेवायचा एक हेतू हाच आहे की जे कथा लिहून गप्प बसलेत अर्धीच म्हणजे महाराजासह त्यांनी पुन्हा कथालेखनाकडे वळावं, कवींनीसुद्धा कथालेखनाकडे वळावं आणि मोठ्या प्रमाणावर कथालेखन करावं. कादंबरी लिहिल्या तर आनंदच आहे, पण निदान कथा आणि ललित गद्य तर लिहा, सोपं आहे आणि ते सर्वांना येऊ शकतं असं आहे. तर डोंगरे सरनी पण लिहिलेल्या आहेत कथा, म्हणजे कवी असून त्यांनी लिहिलेल्या आहेत कथा. तर कथा लिहायला अडचण नाही आणि ते असं होऊ शकतं. आता मोठा लेखक का जन्माला येत नाही वगैरे त्याचं काळ एक कारण आहे. जागतिकीकरणानंतर पूर्वी एक गाणं वर्ष चालायचं, गाजायचं. पूर्वीची गाणी किती वर्ष, 50 वर्ष एक गाणं चालायचं. आत्ता 8 दिवस 15 दिवस महिना लय झालं, महिना झाले गाणीचं सपाटीकरण त्याला म्हणतात. कुठलंही चित्रपट 8-15 दिवसाच्या वर चालत नाही, कुठलंही गाणं 8-15 दिवसाच्या वर चालत नाही, कुठलीही मोठी कलाकृती चालत नाही. कारण असा झपाटा इतका आहे बदलाचा की तुम्ही लगेच मागं फेकले जाता. जागतिकीकरणाचं हे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ठळक व्हायला वेळ नाही. हा एक भाग आहे. आपण ज्या काळात वावरतो ना तो काळ काय बघा, कोण वाचतं आहे. म्हणजे मी लेखक असून आमच्या गावात आमचा भाऊ जेवढा प्रसिद्ध आहे तेवढे मी प्रसिद्ध नाही. गावात मला त्याच्या नावानं ओळखतात, हा रामाचा भाऊ कृष्णा म्हणून. तात्याने सुद्धा असंच म्हणलं आहे एका ठिकाणी, है की नाही. तर असं आहे आपलं. तर फार काही करायचं कारण नाही, आपलं जेवढं आहे तेवढं करा. फार अजरामर व्हायच्या वगैरे नादाला काय लागू नका. फार काळ कोण टिकत नाही. आता आजच्या काळामध्ये लेखक झाला की अजरामर होतो असा एक गैरसमज आहे लोकांचा. त्यालासुद्धा किती लोकांनी लिहिलं आहे, किती पुस्तकं लायब्ररीत भरून उरलेले आहेत, बाहेर यायला लागलेले आहेत. त्यांचं कोणी खात नाही, तुमचं कोण खायला लागलं आहे 4-2 पुस्तकावर. तर ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करू नका असं नाही मला म्हणायचं. प्रयत्न करायला पाहिजे, लिहायला पाहिजे. तुम्ही तुमच्या समाधानासाठी करा, लिहा. पण फार मोठ्या अपेक्षा आजच्या काळामध्ये करता येत नाही, अशी परिस्थिती आहे. एका मिनटात शेवटी आभाराकडे वळतोय आपण.
गेले 1.5 तास हा मुलाखतीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं रंगलेला आहे. आम्ही जे काही प्रश्न विचारले, मेघा मॅडम, पाटील आणि मी, हे प्रश्न मानदेशातील नव्यानं लिहू पाहणारे जे साहित्यिक आहेत, लिहिणारे साहित्यिक आहेत, त्यांच्या मनातले प्रश्न होते आणि मनातल्या प्रश्नांना अतिशय समर्पक आणि अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तरं दिली. निश्चितपणे साहित्यिक सातत्य ठेवतील आणि कथेमध्ये मानदेशाचं नाव भविष्यात नक्की चमकेल ही सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला मी ग्वाही देतो. आणि आपली मुलाखत सर्वांत सुंदर झाली, खूप छान झाली. विद्यापीठाचे अनेक कार्यक्रम असतात, त्याच्यामध्ये कथालेखन कार्यशाळा असतात, मी पण अटेंड केलेल्या होत्या. पण त्या सगळ्यांच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची कार्यशाळाच थोडक्यात म्हणूया साहित्यिकांसाठी ही झाली. तुम्हाला सर आमच्या मार्फत धन्यवाद, संयोजकांमार्फत धन्यवाद. आपण इथं थांबूया. ओके.